श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होता पारायणाचा 4था दिवस. तर मी आज सगळं स्वामींचा मुजरा वगैरे करून स्वामींचे दर्शन घेऊन मग पारायणला स्टार्ट केला. पारायण इतकं चांगलं वाटलं ना, पारायणच्या टायमाला इतकं भारी वाटलं ना की मन असं वाटत होतं की उठूच नाही पारायणवरनं. पारायणाचं असं ती दत्त महाराजांची जी कथा आहे ना ते दत्त महाराजांची जी कथा आहे ना ते असं ऐकतच बसाव्या असं वाटतं. आणि गुरुचरित्र आपण जेव्हा वाचायला घेतो ना तेव्हा इतकं आपण त्यामध्ये गुंततो ना, काही विचारू नयेत. खूप चांगलं वाटतं आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटतं माहिती आहे का ते ऐकलं की. खूप छान असं होतं. आणि ह्या 7 दिवसाच्या सप्तेमध्ये आपल्याला जितकं काही होऊ शकेल आपल्याकडनं थोडे काही विना पण थोडंसं दानधर्म करावा पाहिजे. हे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याकडनं जितकं सेवा होईल ना तेवढी सेवा आपण करावेत. अन्नदान वगैरे अशा काही सेवा आपण करू शकतो. वस्त्र, आता गरिबांना वस्त्र वगैरे असेल तर तेही दान आपण करू शकतो गुरुचरित्रामध्ये. खूप चांगलं असतं हे साठी. असे स्वामींचे व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत चला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.